नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता अक्षय सगळ्या मुकादमांच्या घरच्यांना एकत्र बोलावतो. सगळेजण आल्यानंतर आता अक्षयला म्हणतात की काय रे अक्षय, असं तू आम्हा सगळ्यांना एकत्र काय बोलावलं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की एक मोठी गुड न्यूज सांगायची. तर मयुरी खुश म्हणते की म्हणजे अच्छा गुड न्यूज का, ती गुड न्यूज. तर अक्षय म्हणतो ताई काहीही बोलू नकोस. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे बघा, आपली रमा आपल्या घरी आली, पण आपल्या रामाची एक गोष्ट आपण खूप मिस करतो. तर आनंद म्हणतो की कोणती रे अक्षय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ती गोष्ट म्हणजे रमाच्या हातचा स्वयंपाक. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि रमा आता खूप घाबरलेली असते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हे बघा, आत्तापर्यंत आपण रमाला आराम करायचा सांगितला होता, तिला चक्कर येत होती, तिच्या डोक्याला त्रास होत होता ना, पण आता रमा पूर्णपणे बरी झाली आहे. तेव्हा आता रमा आपल्यासाठी स्वयंपाक करायला लागेल. अक्षयचे ते बोलणे ऐकून आता सगळेजण चेहरे पाडून बसतात. अक्षय म्हणतो की आपली रमा ना आज आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे. सगळ्यांनी आता डोक्याला हात लावलेला असतो. अक्षय त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला का. तेव्हा हसतच सगळेजण नाटक करत म्हणतात आनंद, अरे केवढा आनंद झालाय अक्षय, आणि किती दिवसांनी असं रमाच्या हातचं खायला मिळणार आहे. आता शशिकांत बोलतो आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की म्हणजे हे उद्याच घडणार आहे. ते ऐकताच आता सीमा म्हणते की अक्षय उद्या नको. तर अक्षय म्हणतो मी आता कुणाचंच ऐकणार नाही, उद्या रमा आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे, झालं म्हणजे झालं. अक्षय म्हणतो की फक्त आपल्यासाठीच नाही तर घरातल्या सगळ्या स्टाफसाठी आणि ऑफिसच्या स्टाफसाठी पण रमा स्वयंपाक करणार आहे. तेव्हा तर आता माहीची बोलतीच बंद झालेली असते. आणि आता अक्षय रमाकडे बघत म्हणतो की रमा, करणार आहेस ना तू स्वयंपाक. तर रमा म्हणते हो. तेव्हा आता अक्षय म्हणतो तुम्ही काहीच काळजी करू नका आता सगळेजण, आणि तुम्ही आता रमाला मदत करण्याची सुद्धा गरज नाही आहे. रमा एकटी राणी बनून आता स्वयंपाक करणार आहे, आणि मलाही माहिती आहे रमा स्वयंपाकामधली राणी आहे, राणी. आणि त्यानंतर आता आई आजी म्हणते की आता महासंकट येणार आहे आणि जीव तर घाबरून टाकणार. आता ही महाराणी कशी स्वयंपाक करणार आहे काय माहिती, असा आजी विचार करते. इकडे आता रमा ही नयनाकडे येते, म्हणते की मुलींमध्ये असा सुवर्ण संपन्न टाईम असतो ना, हे मला इकडे आल्यानंतर कळलं नाही ना. आणि ती रमासुद्धा तशीच असल्याची आता माही बोलते. तर नयना म्हणते की म्हणजे तुला सर्व गुण संपन्न असं म्हणायचं का. रमा म्हणते एक्झॅक्टली, म्हणजे ती रमासुद्धा सगळ्या गुणांनी संपन्न अशीच आहे, सगळं काही तिला येतंय. आणि तशी तर मी अजिबात नाही आहे. जी रमा जशी आहे ना त्यामधला मला काहीच येत नाही आहे जेवढं रमाला येतं आहे ते. माही म्हणते की मला रमासारखं आता बनवता देखील येत नाही, रमासारखं बोलताही येत नाही, आणि आता रमासारखा स्वयंपाक देखील येत नाही. आणि तर आता नयना म्हणते की तेही खरंच आहे, पण बाई तू कशाला एवढी काळजी करतेस, तू तुझ्या नीलकडे कधीही जाऊ शकतेस ना. आणि तेवढ्यात आता राग येऊन माही म्हणते की नयना मला त्या नीलचं माझ्या कानात नावसुद्धा नको, आणि त्या नीलकडे मला जायचंसुद्धा नाही आहे. ओके. तर आता नयनाला सगळं काही कळलेलं असतं. आणि तेवढ्यात आता नयना म्हणते की तुझ्याकडे एवढे पैसे आहे, तू स्वतःच्या घरी कधीही जाऊ शकतेस, तू कशाला एवढी काळजी करतेस. आणि तर लगेच आता माही उठून बसते आणि म्हणते की आय डोंट केअर. आणि नयना मी तर तुला एक सांगते, आता मला इथेच राहायचं, आणि रमाला जे जमतं ना ते सगळं मला आता जमायला हवं. असे आता नयनाकडे बघत आता माही बोलताच नयनाला मोठा धक्का बसलेला असतो, आणि हळूहळू माहीच्या मनातील सगळं गणित आता नयनासमोर येऊ लागतं. आणि त्यानंतर आता माही म्हणते की कधी कधी ना तर मला खूप गिल्टी वाटतं. नयना म्हणते का बरं. तर आता पटकन माही बोलून जाते की जर मी रमासारखं वागले नाही आणि रमासारखे जर नाही झाले तर अक्षयला मी कसे आवडेल. माहीच्या तोंडातून पडलेले ते शब्द ऐकताच इकडे नयनाला मोठा धक्का बसून माहीच्या मनात जे काही चाललंय ते सगळं आता नयनासमोर आलेलं असतं. आणि त्यानंतर आता रमा ही नयनाचा हात धरते आणि म्हणते की नयना, आपण हे सगळं का करतोय माहिती ना तुला, अक्षयला छान वाटावं म्हणून अक्षयसाठी करतो, आणि त्यासाठी जर मी रमा झाले तरच त्याचा माझ्यावरती विश्वास बसेन, बरोबर ना. नयना आता ही फक्त माहीकडे बघत असते, आणि जर मी असं हे केलं नाही तर अक्षयला माझ्यावरती किती डाऊट येईल, म्हणून मी करत असल्याचे आता माही नयनाला बोलताच नयना हसू लागते आणि म्हणते की अच्छा अच्छा असं आहे काय. नयना म्हणते की म्हणजे त्यासाठी तुला रमा बनायचं आहे का. मग ठीक आहे ना, त्यासाठी तू एवढं काय टेन्शन घेते, जमेल ना तुला हळूहळू, असे आता नयना ही माहीला बोलते. रमा बनायचं ना, तू टेन्शनच घेऊ नको, आणि बाय ग माझी, तू जशी आहे ना तशी एकदमच छान आहेस, असे आता नयना ही माहीला सांगते.
आणि त्यानंतर आता ते ऐकताच आता रमा खुश होते आणि आता माही म्हणते की म्हणजे मी जशी आहे तशी छान आहे, तर आता मी अक्षयला आवडू शकते का? तेव्हा आता नैना म्हणते की म्हणजे त्याचं काय आहे ना बाई, अक्षयला ना फक्त रमाच आवडते एवढं तू लक्षात घे, असं आता नैना ही माहीची वेणी पकडून आता माहीला सांगते. तेव्हा आता माहीचा चेहरा पडलेला असतो आणि लगेचच हसण्याचे नाटक करत आता माई म्हणते की तेच म्हणते मी, रामावर शिवाय अक्षयच्या मनात दुसरं कोणीच नसणार आहे आणि त्याचं खरंच रामावरती प्रेम आहे. आणि त्यानंतर आता माही म्हणते की हो, मी आता रमा जशी आहे ना तसंच सगळं करील, मग मी सुद्धा अक्षयला आवडायला लागेल, असे म्हणत खुश होऊन आता माही तेथून निघून जाते. तर आता इकडे नैना ही आता विचार करून आता रमाकडे बघत असते. इकडे आता खरी रमा ही सायदाच्या घरी असते आणि किचनमध्ये आता स्वयंपाक करण्यामध्ये आता रमा तिचा वेळ घालवत असते. तर तेवढ्यात सायदाची आई तिथे येते आणि सायदाच्या आईने आता भाजीपाला आणि बाजार आणलेला असतो. सायदाची आई म्हणते की अगं श्रद्धे, आपल्या शेजारचे आता जेवायला येणार आहे बरं का, आणि आपल्या घरी पूजेसाठी ना आता महाप्रसादसुद्धा बनवायचा आहे, तू हे सगळं करशील ना? तर हसतच आता रमा म्हणते हो, मी सगळं काही करीन, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण आता हॉलमध्ये आलेले असतात आणि तेवढ्यात आता माहीसुद्धा तिथे येते. तर हसतच अक्षय म्हणतो की आज रमा सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार आहे. आणि ते अक्षयचे बोलणे ऐकताच आता रमा ही उभी असताना अचानक तिला चक्कर येण्याचे नाटक करते आणि पटकन आता सीमा ही रमाला धरते. अक्षय म्हणतो ए रमा, तुला काय झालं आणि तुला चक्कर कशी आली? पटकन अक्षय आता रमाला बसण्यासाठी खुर्ची देतो आणि रमाला बसवतो. रमाचा चेहरा आपल्या हातात पकडत आता अक्षय म्हणतो ए रमा, तुला चक्कर कशी येते? अगं काय झालं आईला, मला तेच काही कळत नाही, स्वयंपाकाचं नाव काढलं की तिला चक्कर येते. तेवढ्यात आता डोळा मारून माही आता सीमाला खुणावते. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की हिला ना तुम्ही लिंबू सरबत द्या. तर इकडे आता डोळा मारून माहीने आई आजीला सुद्धा खुणावलेलं असतं. आई आजी हसू लागते आणि त्यानंतर आता लगेच सीमा ही तिच्या पदराने माहीला वारा घालू लागते. इकडे आता अक्षय विचार करतो की मी किचनकडे गेलो की लगेच हिला चक्कर कशी येते तेच काही कळत नाही. तिरप्या डोळ्यांनी डोक्याला हात लावत अक्षयकडे एका डोळ्यांनी बघत आता माही ते सगळं ऐकत असते. आणि तेवढ्यात आता इकडे सीमा म्हणते की हे बघ अक्षय, तुला वाटत असेल की हिला चक्कर आली पण हिला स्वयंपाक करायला येत नाही, पण तू एवढं लक्षात ठेव, रमाला ना एकदम छान स्वयंपाक करायला येतो. अक्षय आता डोळे मोठे करत आता सीमाचे बोलणे ऐकत असतो. आणि त्यानंतर आता ॲक्सिडेंट नंतर रमाने गाडी चालवली आणि त्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर रमा स्वयंपाक करायची विसरली असेल असं तुला वाटतंय का? अजिबात नाही. ॲक्सिडेंट नंतर आता रमा गाडी चालू शकते तर रमा स्वयंपाक करू शकते. तेव्हा तू काहीही आता मनात विचार आणू नकोस अक्षय, असे आता सीमा अक्षयला समजावत असते. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो बरोबर आहे ना, रमा स्वयंपाक विसरूच शकत नाही आई, पण मला हे कळत नाही या रमाला सतत चक्कर येतेच काय? असे म्हणताच आता रमा पुन्हा मान खाली टाकते. तर अक्षय रमाची मान पकडतो. अक्षय म्हणतो की व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सुद्धा मी हिच्याकडे गिफ्ट मागितलं होतं की मला तुझ्या हाताने काहीतरी स्पेशल छान खायचंय, तेव्हा तुझ्या हाताने तुम्हाला बनवून दे, तर ते सुद्धा तिने दिलं नाही. आणि अक्षय म्हणतो की माझी आधीची रमा मला माहिती, माझी आधीची रमा जर तिला कितीही बरं वाटत असलं आणि बरं वाटत नसलं आणि मी जर तिला काही मागितलं ना तरीसुद्धा उठून ती मला करून द्यायची. इकडे आता रमाकांत, शशिकांत सगळ्यांनी डोक्याला हात लावलेला असतो. आता तर ही मला काही करून देतच नाहीये असे आता अक्षय बोलताच तेवढ्यात सीमाच्या तोंडातून निघून जाते की करणार कशी, कारण हिला तर काही जमतच नाहीये. सीमाचे ते बोलणे ऐकून आता अक्षय मोठे डोळे करून सीमाकडे बघू लागतो. तर रमाकांत, शशिकांत अवाक होऊन सीमाला म्हणतात ए सीमा. तर आता सीमा देखील भानावर आलेली असते. आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की जर तुला असं वाटत असेल ना तर तो तुझा भ्रम आहे अक्षय, भ्रम. तेव्हा आता सगळेजण पुन्हा सुटकेचा श्वास सोडतात. आणि त्यानंतर आता सगळेजण विचार करत असतात. तर आता आनंद म्हणतो की तुम्ही सगळे थांबा, आपण हिला चक्कर काय येते ना ते आता बघूच. आणि लगेचच अक्षय आता मयुरीला हाक मारून बोलावतो. मयुरी आता आतमध्ये असते. अक्षय म्हणतो की ताई अगं चल ना लवकर. तर मयुरी म्हणते हो हो आलेच.
पटकन आता मयुरी ही सरबताचा ग्लास घेऊन येते तर माई म्हणते नकोय मला. अक्षय म्हणतो की असं काय करतेस अगं, तुला बरं वाटेल घे. असे म्हणत आता अक्षय तो सरबताचा ग्लास माईच्या हातात देतो. इकडे आता शशिकांत म्हणतो की अरे अक्षय असा काय करतोयस, ती म्हणते ना तिला आता बरं वाटतंय. आणि त्यानंतर आता नाविलाजाने माई ही ते सरबत पिते. आणि त्यानंतर आता सगळेजण अक्षयला समजावू लागतात. सीमा म्हणते की अरे अक्षय ऐक ना, तिला आता बरं वाटतंय. तेव्हा ती नको म्हणते तर कशाला उगीच पाचतो. अक्षय म्हणतो ऐक ग आई, अगं तिला आता बरं वाटायला लागलं, पिऊ दे तिला तेवढं. असे म्हणत पुन्हा आता अक्षय माहीला ते सरबत पाजतो. त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तुम्ही काहीच काळजी करू नका, अगं रामा आई आपल्या किचनची राणी आहे, राणी ती सगळं काही व्यवस्थित करील. आणि चल रामा असे म्हणत अक्षय आता रामाला आता पुन्हा जाणून बुजून किचनकडे घेऊन जाऊ लागतो. आणि अक्षय म्हणतो की एवढ्या मोठ्या अपघातातून रामा वाचली, ही तर साधीसुधी फक्त एक चक्कर आहे, तिला रामा कधीच घाबरणार नाही. आणि रामा चल उठ असे म्हणत अक्षय रामाला धरून उठवतो आणि किचनकडे घेऊन जाऊ लागतो. आणि त्यानंतर आता अक्षय हा रामाला किचनमध्ये घेऊन जातो. रामाला किचनमध्ये घेऊन जाताच इकडे आता रमाकांत आई आजी विचारात पडतात. आणि आता रमाकांत म्हणतो की आज तर या माहीचं काहीच खरं नाही आहे. डोक्याला हात लावत आता आई आजी म्हणते की हो रे बाबा, आता मला वाटतंय की माहीला तिथे काहीच जमणार नाही आहे. माही भोपळा आहे, भोपळा. माही किचनची भोपळा आहे. आणि अक्षयने आता माहीला किचनमध्ये नेले. आता या माहीला अजून काही गोष्टींची नावेच माहिती नाही, तर ही कसा स्वयंपाक करणार असे आता आई आजी ही सगळ्यांना सांगते. इकडे आता अक्षयने रामाला म्हणजे माहीला धरून किचनमध्ये आणलेली असते. आणि आता माहीची घाबरगुंडी उडालेली असते. अक्षय आता माहीकडे बघत हसत असतो. अक्षयने आता सगळा भाजीपाला आणलेला असतो, सगळ्या वस्तू तिथेच असतात. हसतच अक्षय ते सगळे आता माहीला दाखवतो. माहीने आता डोक्याला हात लावलेला असतो तर हसतच आता अक्षय म्हणतो की तू आता स्वयंपाकाला लाग, मी इथेच तुझ्या समोर बसून आता माझं काम करतोय. तर आता अक्षय हा समोर निघून जातो. तर आता माहीला काय करावे आणि काय नाही कळतच नसतं. आणि इकडे आता देविका ही तिच्या घरामध्ये पुस्तक वाचत आता एरझाऱ्या मारत असते. आणि तेवढ्यात आता डोक्यात काळी टोपी घालून फक्त डोळे उघडे ठेवून गुंडांच्या वेशात एक माणूस तिथे येतो. आणि पटकन आता तो देविकावरती बंदूक रोखून धरतो. पाठीमागून घोटाळे ते बघून खूप घाबरतो. तर देविका आता रागाने त्या माणसाकडे बघते आणि म्हणते की कोण आहेस तू, मी नाही घाबरत अशा पोकळ धमक्यांना. तेव्हा आता नीलला मोठा धक्का बसतो, कारण तो नील असतो. देविका म्हणते कोण आहेस तू. आणि त्यानंतर आता डोक्यातील टोपी काढत आता नील हा मोठमोठ्याने हसू लागतो. तर आता इकडे घोटाळे म्हणतो की माझी तर बत्त्याच गुल झाल्या होत्या. आणि लगेचच नील अजून मोठमोठ्याने हसू लागतो. आणि त्यानंतर आता नील म्हणतो की देविका मॅम, माहीचं आता काही खरं नाही आणि माहीला आता वर पाठवायलाच हवं. आणि देविका मॅम, तुम्हाला खऱ्या खोट्याचा खेळ तर आता कळतोय असं मला वाटतंय, तुम्ही तर खूप मुरलेल्या निघाल्यात. आणि तेवढ्यात आता देविका म्हणते की ती बंदूक माझ्याकडे दे. तर नील म्हणतो की तुम्हाला बंदुकीची काय गरज आहे, तुम्हारी नजर ही काफी आहे असे म्हणताच आता लगेच घोटाळे म्हणतात की वा काय डायलॉग मारला. तर नील खुश होतो. आणि तेवढ्यात आता बच्चनगिरी बंद करा आणि कामाचं बोल असे म्हणत आता देविका सोप्यावर बसते. आणि आता देविका म्हणते की कामाचं बोला आणि त्या मुलीचा काही पत्ता लागला का असे देविका नीलला बोलते. नील म्हणतो की देविका मॅम, अहो त्या गाडीचा नंबर मी घेतलाय आणि तो पुण्यातलाच आहे, तेव्हा तो गाडी ड्रायव्हरसुद्धा नक्कीच सापडेल. तर देविका हसू लागते. आणि हसतच देविका म्हणते की खूप मोठमोठ्या बाता मारतोयस तू इथे बसशील आणि गाडी निघून जाईल तिकडे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत. आणि लगेच आता नील म्हणतो कटक से कटक तक, काश्मीर नाही आणि कन्याकुमारी नाही, माही जिथे कुठे असेल ना तेथून तिला शोधून घेऊन येणार आणि तुझ्या या घरामध्ये तुझ्या समोर तिला हजर करणार असे आता नीलने आता देविकाला सांगितलेले असते. नील म्हणतो की पैशासाठी मी काहीही करू शकतो. घोटाळे आता मान हलवतो. त्यानंतर आता देविकाकडे बघत आता नील म्हणतो की मी काहीही करू शकतो बरं का, कारण मला फक्त पैसा पाहिजे आयुष्यात, पैसा माझ्यासाठी सगळं आहे असे म्हणत आता नील पुन्हा देविकाकडे बघत हसू लागतो. आणि त्यानंतर आता इकडे रमा
पुन्हा आता किचनमध्ये रमाची त्रेडा उडालेली असते. रमाला काय करावं आणि काय नाही कळत नसतं. रमाने आता ॲप्रॉन घातलेलं असतं आणि रमा फक्त त्या वस्तूंकडे बघत असते आणि त्यातल्या काही वस्तू आता रमाला माहीत देखील नसतात. तर आपण स्वयंपाक करणार कसा हा विचार आता रमाच्या मनात येतो आणि रमाची पुन्हा एकदा घाबरगुंडी उडालेली असते. आणि त्यानंतर आता रमा ही कांदा कापण्यासाठी सुरी हातात घेते. रमा विचार करते की आता हा कसा कापायचा आणि आता कांदा घेतल्यानंतर ती सुरी त्या कांद्यावर ठेवते आणि दुसऱ्या हाताने ती सुरी दाबू लागते. तेवढ्यात आता सीमा ही हॉलमध्ये येते आणि रमाला बघते. तेव्हा आता माहीला बघून माही तसा कांदा कापत असल्याचे बघताच सीमा आता डोक्याला हात लावते आणि सीमा कांदा कसं कापायचा ना असे हातवारे करून आता रमाला खुणावून सांगू लागते. आणि तेवढ्यात आता इकडे रमाला खुणावून सांगत असताना अक्षयचे लक्ष आता सीमाकडे जाते आणि सीमाकडे बघत अक्षय म्हणतो की आई मी तुम्हाला सांगितलंय ना तिला कोणीच मदत करायची नाही. तर आता सीमा म्हणते की नाही रे अक्षय मी तिला काहीच मदत करीत नाही, मी फक्त तिला सांगते की कसं करायचं ते. आणि आता असं तर सीमा म्हणते की अगं रमा तू कसं करतेस ना खूप छान कर बरं का आणि असंच करायचं. आणि त्यानंतर आता पुन्हा अक्षय त्याचे काम करू लागतो. इकडे आई आजी आणि शशिकांत सुद्धा आता त्यांना मोठा धक्का बसलेला असतो. ही माई आता कसा स्वयंपाक करणार यामुळे सगळेजण काळजीत पडलेले असतात. आणि तेवढ्यात सीमा पुन्हा अक्षय त्याचे काम करू लागताच इकडे आता माहीला कसं करायचं ते खुणावून सांगू लागते. पण आता माहीला काहीच कळत नसतं. इकडे आता शशिकांत आई आजी मयुरी आनंद सगळेजण रमाकांत सोबत त्यांच्या खोलीमध्ये रांगा लावून दरवाजातून बघत असते. माहीची ती मजा बघून आता सगळ्यांनी डोक्याला हात लावलेला असतो. इकडे पटकन सीमा ही दरवाजा उघडून त्यांच्यासमोर येते आणि डोक्याला हात लावत म्हणते की आता काहीच खरं नाही, ही माही काहीच करू शकणार नाही आणि बघितलं का ती कांदा कशी कापत होती असे म्हणत आता सीमा कांदा माही कसे कापत होती हे आता सगळ्यांना सांगते. तर सगळेजण घाबरून आता डोक्यालाच हात लावतात आणि आता रामाचे आज पितळ उघडे पडणार हे आता सगळ्यांना वाटू लागते. आणि इकडे आता रामाने पूजेसाठी एकदम मस्त असा शिरा बनवलेला असतो आणि शेवट आता काजू बदाम टाकत रमाने तो शिरा बनवलेला बघून केळीचे पान घेऊन आता सायदा तिथे येतो आणि तो शिऱ्याचा खमखमाट सुटलेला बघून सायदा खूप खुश होतो आणि म्हणतो की हा हा अख्ख्या पुण्यामध्ये शिऱ्याचा खमखमाट सुटलाय आणि तुम्ही शिरा बनवलाय ना. तर आता रमा हसतच म्हणते हो आणि आवडतो ना तुम्हाला. तर हसतच सायदा म्हणतो हो मले शिरा खूप आवडतो. आणि आता सायदा म्हणतो की तुम्ही शिरा बनवला ना म्हणजे शिरा आता खूपच छान झाला असं माझी खात्री आहे आणि मला द्या ना थोडा शिरा खायला. तर रमा म्हणते नाही नाही आणि रमा म्हणते की हे मी तुम्हाला नाही देऊ शकत आणि तुम्ही नाही खाऊ शकत कारण यामध्ये मी साखर घातली आणि तुम्हाला शुगर आहे ना. तर सायदा म्हणतो काय बोलताय तुम्ही. आणि तेवढ्यात आता सायदा हसतच म्हणतो की काय बोलताय हो तुम्ही, मला शुगर तर नाहीये. तेव्हा रमा आता अवाक होऊन मोठे डोळे करत सायदाकडे बघू लागते. आणि तेवढ्यात आता सायदाला अक्षयची आठवण येते आणि रमाने खूप छान शिरा बनवलेला असतो. आणि तेवढ्यात आता सायदा हा त्याच्या आईला म्हणतो की अगं आई माझ्यासाठी एका डब्यात शिरा भरून दे ना, माझा एक पुण्यामध्ये मित्र आहे त्याला नेऊन देतो. तेवढ्यात आता सायदाची आई एका डब्यामध्ये शिरा भरून आता सायदाकडे देते आणि पटकन आता सायदा अक्षयला फोन करतो आणि म्हणतो की अरे मित्रा माझी होणारे बायकोने ना शिरा बनवलाय आणि मी तुझ्यासाठी घेऊन आलो, ये ना पटकन बाहेर. आणि पटकन आता अक्षय बाहेर येतो. तर सायदा म्हणतो की हे बघ मी शिरा आणलाय. तर अक्षयसुद्धा म्हणतो की अरे माझी बायकोसुद्धा स्वयंपाक करते, ये तिच्या हातची चव बघायला. आणि आता सायदाला अक्षय आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा आता सायदाने आणलेला रमाच्या हातचा शिरा खाताच आता रमाच्या हातची चव आता अक्षयने ओळखून हा शिरा दुसरा तिसरा कोणी नसून रमाने बनवल्याचे सत्य अक्षय समोर येऊन पटकन अक्षय आता सायदाकडे जाऊन सायदाच्या घरच्या रमाला कशी बघणार आणि अक्षय रमाची कशी हृदयस्पर्शी भेट होणार. एका रमाच्या हातच्या चवीने आता रमा अक्षय कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.